नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. पाठराखीण या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या या भागामध्ये आता सुलोक्षणा प्राजक्ताला एक सांगते, हे बघ सुलोक्षणा सूर्यवंशी आहे तर त्या तुझ्या फॅमिलीमध्ये तुझ्या आयुष्यामध्ये सुख लिहायला तयार आहे, नवीन त्याची सुरुवात करायला तयार आहे. परंतु तुझ्या या नवीन आयुष्याची सुरुवात करताना मात्र तुला तुझ्या नावापुढे आलोक सूर्यवंशी असं नाव लावावं लागेल आणि तुला ह्या घरची सून व्हावी लागेल. मात्र आता ही प्रीती ऐकण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु तिच्या कानावर काही ऐकायला येत नसतं. तेव्हा ती स्वतःलाच म्हणते की जरा मोठ्याने बोला, काहीच ऐकू येत नाही. म्हणून नक्की ह्या दोघींचं काय सुरू आहे, नक्की ह्या काय करतात आणि ही प्राजक्ता इथे का आली असेल, हिच्या चेहऱ्यावर इतकं टेन्शन कसलं असेल आणि तिच्या चेहऱ्याचा सुद्धा रंग का उडालेला आहे. म्हणून मात्र तृप्ती आता बारीक लक्ष देऊन सगळं ऐकण्याचा प्रयत्न करत आहे. मुलीला अक्कल नावाची गोष्ट आहे किंवा नाही तेच कळत नाही, कारण आता आलोकचा इतका व्हिडिओ पाठवून सुद्धा मात्र मुलगी परत घरामध्ये कशी येऊ शकते बरं, आणि मोठ्या आईंचं सुद्धा काय चाललं तेच कळत नाही. लग्न करायचं नाही म्हणून तो आलोक इतके तमाशे घालत आहे, तरी सुद्धा आता मोठ्या आई अगदी बळजबरीने बोल्यावर बसण्यासाठी प्रयत्न का करत असतील. नाहीच, प्राजक्ता आणि आलोक या दोघांचं लग्नच व्हायला नकोय. आता मात्र प्राजक्ता हे सर्व काही सुलक्षणाचं ऐकून घेते आणि म्हणते की मॅडम, तुम्ही माझ्या आयुष्याचा सौदा करून बघतात, तुम्ही मला आपलं मानतात, त्या हक्काने मात्र मी तुमच्याकडे मदत मागायला आले, पण तुम्ही माझ्या गरजेचा गैरफायदा घेतात. तुमच्या मुलाशी लग्न, जो मुलगा की बघता क्षणी माझ्या अंगावर धावून येतोय, त्याने माझा जीव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ज्याला मी माझ्या डोळ्यासमोर सुद्धा नकोय, अशा मुलाबरोबर मी लग्न करून माझं आयुष्य काढावं अशी तुमची अपेक्षा आहे का? आणि का लग्न करायचं की मला आता गरज आहे म्हणून का? आणि हे बघा मॅडम, मी तुम्हाला आदर्श मानत आले. माझा मामा नेहमी मला हेच म्हणायचं की तुमचा आदर्श प्रत्येक मुलीने ठेवावा, कारण तुम्ही मला आजपर्यंत जे काही आदर्श प्रेम वगैरे दाखवलं, खरंच त्यावेळेस मला असं वाटलं होतं की तुम्ही खूपच चांगले आहात. परंतु कायम मला हाच प्रश्न पडायचा, माझ्यामुळे तुमचं इतकं मोठं नुकसान होऊन सुद्धा तुम्ही काहीच म्हणत नव्हतात, तरी सुद्धा मात्र तुमच्या मनात माझ्याविषयी इतकी आपुलकी का आहे? पण आज मात्र मला त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आणि मला असं वाटलं होतं की आज माझं घर जातंय, तुम्ही समजू शकतात की आज सुद्धा तुम्ही जे काही मदत करतात ती खरंच माणुसकीच्या नात्याने करत आहात का? आणि हे बघा, मी या सगळ्यामध्ये एक गोष्ट मात्र विसरून गेले होते की तुम्ही एक मोठ्या बिझनेस वुमन आहात. आता ही प्रीती मात्र कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु आता तरी सुद्धा मात्र काही ऐकू येतच नसतं. त्यानंतर आरव आणि आलोक आता दोघेही मस्त बाईकवरून घरी येत आहे. तर आरवला फार छान वाटत असतं, तो वावा करत असतो आणि म्हणतो की अरे अरे, खरंच क्या बात है दादा. आता आलोकला लवकर घरी येऊन न देण्यासाठी मात्र हा लगेच अगदी थोडंसं थांबून घेण्यासाठी, वेळ लागण्यासाठी मुद्दाम आलोकला अडवत असतो आणि म्हणतो की दादा बघ ना, अरे सुंदरी काय स्मूथ चालत आहे. तेव्हा आलोक म्हणतो की हो नक्कीच, किती वर्षानंतर मी सुंदरीला आता रस्त्यावर चालवतो, पण तरी सुद्धा एकदम बेटर आणि आता तर असं वाटतं की सुंदरीला घेऊनच फिरत बसावं. आरव म्हणतो की अरे हो ना, आता थांबायचंच नाही, मी तर म्हणतो की आपण असंच फिरत राहू. म्हणतो की हो जास्त लाडात येऊ नकोस, बास आता. तेव्हा आरव खुशच म्हणतो की पण नाही दादा, किती काही म्हण, परंतु सुंदरीमुळे तुझा मूड आहे ना, तो भलताच काहीतरी एकदम वेगळा असतो, एकदम असा भारी असतो. तेव्हा आलोक म्हणतो की माझं तर असं म्हणणं आहे की काही माणसापेक्षा सुंदरीच बरी, कायम ती मला आनंदातच ठेवते. तेव्हा दोघंही खूप खुश होतात. आरव त्याच्या गळ्यामध्ये हात घालून मस्त आता सुंदरीवर फिरण्याचा आनंद घेत आहे. दोघांनाही खूपच छान वाटत असतं, दोघंही मात्र खूपच एन्जॉय करत आहे. आता सुंदरीवर फिरायला त्यांना तर फार आवडत असतं आणि त्याचा प्रत्येक गोष्टीचा ते एन्जॉय करत आहे. त्यानंतर इकडे प्राजक्ता आता सुलक्षणाला म्हणत आहे की तुम्हाला तर बिझनेस करणंच प्रिय असेल मॅडम, तुम्ही लग्न नाही तर माझ्या आयुष्याचा एक खूप मोठा सौदा करून बघत आहे. मान्य आहे की मी गरीब आहे आणि आता सध्या खूप वाईट परिस्थितीतून मी जात आहे आणि मला पैशांची फार गरज आहे. आमच्या डोक्यावरचं आमचं छत गेलेलं आहे. याचा अर्थ असं नाही की मी माझ्या आयुष्याचा लिलाव करू शकेल केवळ पैशासाठी. आणि हे बघा, तुम्ही सारखं तेच म्हणतात की तुझं आयुष्य बदलेल, तुझं सगळं काही नशीब बदलेल, परंतु मॅम हे जे काही तुम्ही करतात ना, अशाने मात्र आयुष्य सावरता येत नाही. तर अशामुळे काय होतं तर आयुष्य उद्ध्वस्त होतं आणि आलोक सरांशी लग्न करून मात्र मी माझं आयुष्य उद्ध्वस्त नाही करून घेणार. तुम्हाला तुमचा मुलगा खूप प्रिय असेल आणि तो स्वप्नातील एक राजकुमार वाटत असेल, पण माझं तसं नाही, कारण तो मला एका वाईट स्वप्नापासून पात्र खूपच भयानक वाटतो. त्याचं फक्त नाव जरी घेतलं तर मला आता घाम फुटतोय, कारण जेव्हा डोक्यामध्ये तो कुंडी घालत होता तेव्हाच मला सगळं काही समजलं आणि प्राजक्ताच्या समोर तो आता क्षण येतो डोळ्यासमोर, तिला तो क्षण आठवतो.
आणि जेव्हा मात्र आता तो गळा दाबताना मला तो दिवस जरी आठवलं ना, माझं अंग मात्र मॅडम थरथर कापतं. आणि तुम्ही अशा मुलाशी माझं लग्न लावायला निघालात का मॅडम? तुम्ही असा विचारच कसा करू शकतात? हे बघा मॅडम, तुमच्या मुलाची आनंदाची जी किंमत आहे तर ते माझ्या आयुष्यामध्ये दुःख पेरून तुम्ही का करतात? हे बघा मॅडम, मी रस्त्यावर राहील, उपाशी राहील, काही वाटेल ते करेल, परंतु तुमच्या मुलाशी लग्न करून मी माझं आयुष्य उद्ध्वस्त नाही करून घेणार. आणि आज मात्र मी येथे मदत मागायला आले तर तीच माझ्या आयुष्यातील एक खूप मोठी चूक झाली. आणि हे बघा मॅडम, आज मी तुम्हाला शब्द देत आहे की आलोक सरांशी लग्न करून या घरची सून बनून येण्याचं तर सोडूनच द्या, पण आजपासून मात्र या घराच्या सावलीला सुद्धा मी उभे राहणार नाही. आणि माझ्या आयुष्याचा सौदा तर मी बिलकुलच करणार नाही. आणि तुमच्या बिझनेसच्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर मला मात्र हा प्रस्ताव मान्य नाही. तेव्हा सुलक्षणा आता शांतपणे हे सर्व ऐकून घेते, परंतु तिला सुद्धा आता प्राजक्ताचा हा निर्णय ऐकून धक्काच बसलेला असतो. आणि प्रीती केव्हाची यांचं बोलणं चोरून ऐकण्याचा खूप प्रयत्न करत आहे, परंतु तिच्या कानावर काही शब्द पडत नसतात. तेव्हा मात्र प्राजक्ता आपली बॅग घेते आणि जो काही चेक आहे 20 लाखाचा तर तो खाली पडलेला असतो, तर त्यावर पाय ठेवून प्राजक्ता त्वरेतच तेथून निघून जाते. तेव्हा आता सुलक्षणा ते सर्व काही पाहते, तिला तर धक्काच बसलेला असतो सुलक्षणाला. आणि आता मात्र त्याच वेळेस आलोक आणि आरव दोघेही घरी येतात आणि प्राजक्ता तेथून जात आहे हे आरवने बघितलेलं असतं. आरव मात्र बाईकच्या खाली उतरतो आणि आलोक उतरतच असतो आणि तो आरवला म्हणत असतो की अरे जा, तुला लेट होईल मीटिंगसाठी. तेवढ्यात प्राजक्ता घरातून बाहेरच निघलेली असते. आरव आपल्या मनात म्हणतो की प्राजक्ताला आत्ताच बाहेर यायचं होतं का? आणि हे दोघं मात्र समोरासमोर प्रत्येक वेळेला कसं येतात? तेवढ्यात मात्र आता आलोकचं लक्ष प्राजक्तावर जाऊ नये यासाठी मात्र आता आरव मुद्दाम आता म्हणतो की दादा दादा भाजलं, सायलेन्सरने भाजलं आता मोठ्याने ओरडतो. तेव्हा आता प्राजक्ता त्यांच्याकडे न बघितल्यासारखं करते आणि तिथून रागरागाने ती निघून जात असते. सुलक्षणाला आता धक्काच बसलेला असतो, खूपच राग आलेला असतो. आणि आता आलोक मात्र आरवला नक्की कुठे भाजलेला आहे म्हणून बघत असतो. तेव्हा आता आलोक त्याच्याकडे बघतो आणि विचारतो की अरे काय झालं? तर आरव म्हणतो की अरे सायलेन्सरने भाजलेला आहे, खूप लागलेला आहे. आता आलोक त्याला म्हणतो की काय रे नाटकं करतो, कुठे लागलेला आहे तुला? आणि आता मात्र आरव प्राजक्ता गेली की काही बघत असतो, तिच्याकडेच बघत असतो आणि परत डोक्याला हात लावत म्हणतो की अरे दादा, ह्या जालिम दुनियाचं काय करायचं बरं? मला तर असं वाटतं की जगूच नाही, कुठेतरी निघून जायचं आहे. तेवढ्यात आरव मात्र प्राजक्ताकडेच बघत असतो. केव्हा ते गेटच्या बाहेर जाईल आणि तेवढ्यात आलोक मागे बघणार, काय झालं असं विचारतो, त्याच्या समोरून येतो आणि आता त्याच्या म्हणजे मागून आलोकच्या मागून प्राजक्ता जात असते. आणि आता तो मागे वळून बघणार, तोच लगेच आरव पुन्हा त्याला आपल्याकडे बघायला वळवतो आणि म्हणतो की मी तुला सांग, आपण सुंदरीला घेऊन दूर कुठेतरी निघून जाऊ. तेव्हा आता लगेच आलोक त्याला विचारतो की आरव नक्की काय झालं, तू असं का बोलतोस बरं? इतके दिवस जे काही मी अचानक बोलत होतो ते आज मात्र तू असं अचानक का बोलतोस? खरंच मी कंटाळलो आणि आता असं वाटतं की खरंच दिवसाला अशा 4-4 मीटिंग कराव्या लागतात. मला तर असं वाटतं की जगूच नाही. आता आरव असं म्हटल्यानंतर लगेच मात्र आलोक त्याला म्हणतो की अरे परत जर तू अशी वर्णाची भाषा केली ना तर बघ मग माझ्या इतकं वाईट नाही. मात्र आता आरव हा आलोकला घट्ट मिठी मारतो, परंतु सगळं काही लक्ष आता प्राजक्तावर असतं. नक्की प्राजक्ताला काय झालं असेल, तिच्या डोळ्यामध्ये असं पाणी का येत असेल, ती का रडत असेल, असा प्रश्न मात्र आता आरवला पडलेला असतो. तो मात्र आलोक आणि प्राजक्ता हे दोघांची नजर एकमेकावर होऊ नये यासाठी मात्र आता मुद्दाम तो आलोकला हेराफेरी करतो. सगळा विचार तो आता प्राजक्ताचा करत असतो. त्यानंतर प्राजक्ता जेव्हा बाहेर येते तेव्हा ती विचार करते की सुलक्षणा सूर्यवंशी एकदा की कुणाला आपलं मानलं ती त्या व्यक्तीसाठी काहीही आणि काहीही करू शकते. या सगळ्या बोलण्याचा मात्र आता प्राजक्ता बाहेर विचार करत रोडने जात आहे. आणि प्राजक्ता यापुढे मात्र तुझ्या चेहऱ्यावर फक्त आणि फक्त आनंदच असेल, ही माझी जबाबदारी असेल. तुझं आणि तुझ्या घरच्यांचं नशीब बदलायला तयार आहे, पण त्या बदल्यात माझ्या आलोकचं नशीब बदलून त्याच्याशी लग्न करावं लागेल. आता सुलक्षणा तिच्याकडून जे वचन मागत आहे तर त्या वचनाची तिला आठवण होते आणि हा सगळा विचार करत ती आता जात असते. प्राजक्ताला आता हे रोडने जात असताना सगळं काही आठवतं. ती पूर्णपणे आता हँग झालेली असते. हे सगळं विचार करून प्राजक्ता आलोक सूर्यवंशी असं नाव मात्र आता सुलक्षणाने तिला लावायला सांगितलेलं असतं. आणि त्याच वेळेस तिला आजीच्या सुद्धा बोलण्याची आठवण होते. आजी मात्र प्राजक्ताला बोललेली असते की तुझ्यात जर हिंमत असेल तर ते घर तू परत मिळून दाखव आणि त्यानंतरच माझ्याशी बोल. तेव्हा आता प्राजक्ता ह्या सगळ्याचा विचार करते आणि तिला आता आलोकशी जर लग्न करायचं आणि आलोक तर कसा आहे, तो मात्र आपल्याला जीव मारण्याचा प्रयत्न करत आहे, त्याला मी त्याच्या समोर सुद्धा नकोय आणि अशा मुलाशी मात्र सुलक्षणा
सुलोक्षणा मला लग्न करायला लावत आहे, हे सगळं काही तिला आठवते. आता प्राजक्ता सारखं सारखं हेच आठवते आणि पूर्णपणे शॉक होते. आणि तेवढ्यात तिला समोर मात्र आलोक दिसतो. आलोक तिच्या अंगावर धावून आलेला आहे हे तिला समजतं. जोरात मात्र ते धावत येतो, तो तिच्या अंगावर धावून आलेला असतो. तेव्हा आता प्राजक्ता इतकी भीतीने घाबरते आणि जोरात आपला चेहरा झाकून घेऊन आता जोरात किंचाळून ओरडते. तेव्हा मात्र आता जेव्हा ती डोळे उघडते, कारण तो आलोक नसतो तर आरव असतो, तो तिच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो की प्राजक्ता काय झालं, अगं सॉरी, तू इतकी का घाबरली. आरव तिला पुन्हा विचारतो की काय झालं, तुम्ही बरे आहात ना, तुम्ही इतक्या का घाबरलात, इतक्या जोराने का ओरडलात. तुम्हाला घरातून बाहेर पडताना सुद्धा बघितलं, तेव्हा सुद्धा तुम्ही रडत होतात, आता सुद्धा रडतात, काय झालं प्रत्येक वेळेस, म्हणजे आता तुम्ही का रडतात, तुम्ही ओके आहात ना. तेव्हा प्राजक्ता घाबरतच विचारते की तुम्ही खरंच एकटे आले आहात ना. तेव्हा आता आरव म्हणतो की हो ऑफकोर्स एकटाच आलो मी, तुम्हाला काही मदत हवी आहे का, काही प्रॉब्लेम झालेला आहे का, हे बघा कम्फर्टेबली तुम्ही मला सांगू शकता की नक्की काय झालेलं आहे. आणि हे बघा मगाशी सुद्धा घरात जाताना, परंतु आता तुम्ही रडत आहात, नक्की काय झालं. प्राजक्ता पूर्णपणे विचारून गोंधळून गेलेली असते, तिला नक्की काय उत्तर द्यावं तेच काही कळत नसतं. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव सगळं काही सांगत असतात की नक्की काहीतरी आता झालेलं आहे. तेव्हा आरव विचारण्याचा प्रयत्न करत आहे, पण प्राजक्ताला काय उत्तर द्यायचं तेच काही कळत नसतं. तेव्हा आता लगेच आरव तिला सारखं सारखं विचारतो की हे बघा खरंच तुम्ही कम्फर्टेबली मला सांगू शकता की नक्की काय झालेलं आहे ते. परंतु आता मात्र प्राजक्ता काही न सांगता मी निघते असे बोलून ती आता तेथून काहीने जायला निघते. त्यावरती आरव पुन्हा तिला आडवा होतो आणि म्हणतो की एक्सक्यूज मी, तुमच्या दोघीही बहिणींचा प्रॉब्लेम नक्की काय आहे. परत तो थोडासा शांत होतो आणि म्हणतो की हे बघा अत्यंत काळजीने मी तुम्हाला विचारतो की काही झालेलं आहे का आणि तुम्ही इतके डिस्टर्ब का आहेत, नक्की कशाला घाबरलात. आणि परत तो म्हणतो की ओके जरा शांत व्हा, चला मी तुम्हाला घरी सोडतो, परंतु प्लीज तुम्ही नाही म्हणू नका, मी तुमच्या बहिणीला सुद्धा घरी सोडतो, तसंच तुम्हाला आता मी घरी सोडतो, पण प्लीज नाही म्हणू नका, प्लीज तुम्ही नाहीच म्हणू नका, प्लीज तुम्ही माझ्याबरोबर गाडीतून घरी चला, मी तुम्हाला सोडतोय. म्हणून तो प्राजक्ताला खूप आग्रह करून शेवटी आपल्या गाडीमध्ये बसवतो आणि आता प्राजक्ता बरोबर तो तिला घरी सोडायला जात असतो. शांतपणाने मात्र अजूनपर्यंत प्राजक्ता शांतच असते, कारण सगळे काही धक्के तिला आता अचानक सहन करावे लागतात. आणि आता गाडीमधून आता येत असताना तो तिला पाणी प्यायला देतो, परंतु आता प्राजक्ता म्हणते की नकोय मला पाणी. आरव म्हणतो की प्लीज पाणी प्या, थोडंसं बरं वाटेल. प्राजक्ता पाणी पिते आणि थँक्यू असं म्हणते. आरव म्हणतो की यू आर वेलकम. आणि त्याच वेळेस आता प्राजक्ताला पुन्हा आता सुलोक्षणाचे शब्द आठवतात की आता तुला आलोकशी लग्न करावं लागेल. तेव्हा आता आरव पुन्हा विचारतो की काय झालं, तुम्ही कसल्या विचारात आहात, ओके तर आहात ना. तेव्हा प्राजक्ता हो असं म्हणते. तेव्हा आरव मात्र विचार करतो की प्राजक्ताला मात्र अशा अवस्थेत मी घरी घेऊन गेलो तर तिचे घरचे नक्कीच घाबरते, नक्की काय करावं, कुठे घेऊन जाऊ असा तो विचार करत असतो. तेव्हा मात्र आता त्याच्या डोक्यात एक प्लॅन येतो. तो मात्र प्राजक्ताला आता जेथे आता भाग्या जॉबला आलेली आहे तर तेथे त्या संस्थेमध्ये तो घेऊन आलेला असतो. आता आरव तिथे येऊन गाडी थांबवतो आणि प्राजक्ताकडे बघत असतो आणि मनात विचार करतो की दोघी बहिणी खरंच किती सारख्याच आहे. आपलं दुःख कुणाला कळू नये आणि आपल्या मनातील जे काही आहे तर ते कधीच दुःख लपवण्यासाठी मात्र दोघीही सारख्याच आपल्या मनातील असूर लपवण्याचा प्रयत्न करत असतात. दोघी खूप इनोसेंट आहे, परंतु माहिती नाही की ह्या प्राजक्ताला सुद्धा काय झालेलं आहे, ती सारखी का रडत असेल. आणि तेवढ्यात मात्र आता भाग्य बाहेर येते आणि भाग्य आता निघालेलीच असते आणि आता आरवची गाडी बघते. तेव्हा मात्र आता भाग्य गाडीकडे बघून आता मनात म्हणते की हा इथे काय करतो. आणि तेवढ्यात आरव मात्र आता गाडीचा हॉर्न जोरजोरात वाजवतो आणि आता मात्र तो हात सुद्धा वर करतो. तेव्हा आता भाग्य बघते तर काय त्याच्याबरोबर प्राजू सुद्धा आहे, नक्की काय झालं असेल. आणि आता मात्र तो प्राजक्ताला म्हणतो की तिकडे बघा बरं कोण आहे समोर बघा. तेव्हा आता प्राजक्ता मात्र हळूच आता भाग्याकडे पाहत असते आणि आता मात्र आरव तिला म्हणतो की मला माहिती आहे की तुमच्या मनात नक्की काय चालू आहे ते तुम्ही मला नाही सांगणार, पण तुमच्या मनातील मात्र जे काही आहे तर ते मात्र तुम्ही त्यांच्यापासून अजिबात लपून नाही ठेवणार आणि त्यामुळे मी तुम्हाला इथे आणलं. तेव्हा आता प्राजक्ता अगदी धावतच गाडीच्या खाली उतरते आणि धावतच मात्र भाग्याला जाऊन घट्ट मिठी मारते आणि खूप रडत असते. आता भाग्य विचारते की काय झालं प्राजू. तेव्हा आता भाग्य विचारत असते की अगं प्राजू काय झालं, परंतु प्राजू रडतच असते. भाग्याला सुद्धा काही कळत नसतं की प्राजक्ताने तिला घट्ट मिठी मारलेली आहे आणि खूप रडत असते. तेव्हा आता प्राजक्ताला मात्र हक्काची अशी भाग्यच आहे की ती सर्व काही तिला शेअर करू शकते, म्हणून ती तिच्या गळ्यात पडून खूप रडत आहे. आरव मात्र आता दोघींकडे बघत असतो आणि त्याला माहिती असतं की नक्की आता प्राजक्ता भाग्याला सर्व काही सांगेल. तेव्हा भाग्य विचारण्याचा प्रयत्न करत आहे की प्राजू काय झालं, प्राजू शांत हो, काय झालं. तिची पाठ थोपडत असते परंतु प्राजू काही ऐकायला तयार नसते. तेव्हा आता ती भाग्या
भाग्या आरवला खुणावून विचारते की काय झालं. आरव म्हणतो की मला सुद्धा नाही सांगता येत. तर भाग्या तर तिला म्हणते की प्राजू काय झालं, तू का रडतेस एवढी, काय झालं, मला नाही सांगणार का तू, सांग ना बरं काय झालं. आणि नंतर म्हणते की भाग्या ठीक आहे प्राजू तू रड बरं, रडल्याने मात्र माणसाचं मन मोकळं होतं, रडून घे अगोदर. अगं पण सांग ना तुला नक्की काय झालेलं आहे. तेव्हा आता प्राजक्ता मनामध्ये तेच आठवत असते सुलक्षणाचं बोलणं, मी तुझं आणि तुझ्या घरच्यांचं नशीब बदलायला तयार आहे, पण त्या बदल्यात मात्र तुला आलोकशी लग्न करावं लागेल. हे सगळं काही तिच्या डोळ्यासमोर सारखं सारखं तेच येत असतं. आता सारखं सारखं मात्र ती भाग्याला काही न सांगता सुलक्षणाच्याच बोलण्याचा विचार करत आहे आणि रडत आहे. तिला एक आता जबर धक्काच बसलेला असतो सुलक्षणाच्या बोलण्याचा. भाग्य तिला विचारत असते की अगं काय झालं. प्राजू रडतच नाही करत असते. तर भाग्य विचारते की अगं बोल ना प्राजू काय झालं. तेव्हा तर प्राजू आणखीनच मोठमोठ्याने रडत असते. तर भाग्याचा जीव पूर्णपणे टांगणीला लागलेला असतो की प्राजक्ताला काय झालं असेल. ती म्हणते की प्राजू अगं बोल ना काय झालेलं आहे, तुला घरातील कोणी काही बोललेलं आहे का, सांग ना नक्की काय झालं. अगं प्राजू सांग ना काय झालं. तेव्हा आता प्राजू काही बोलत नसते, ती फक्त रडत असते. तर भाग्य तिच्या चेहऱ्यावरून सुद्धा प्रेमाने हात फिरवते आणि विचारते की सांग ना अगं काय झालेलं आहे, अगं काही झालेलं आहे का, प्राजू सांग ना काय झालेलं आहे, अगं मी तुला काय विचारते त्याचं उत्तर दे ना. प्राजक्ता एकदम असे शब्द होते आणि आता आपल्या मनात विचार करत असते की नक्की मी काय करू. आता म्हणजे सुलक्षणा मॅडम माझ्यासोबत जो काही सौदा करत आहे ते मी भाग्याला सांगू किंवा नको सांगू. आणि परत म्हणते की नको, जर भाग्याला मी काही सांगितलं तर ती आणखीन डोक्यामध्ये राग घालून घेईल, कदाचित मात्र ती सूर्यवंशी मॅमला सुद्धा काहीतरी बोलून भडकून येईल. आणि तेवढ्यात हा विचार करत असताना आता भाग्या पुन्हा एकदा जोरात ओरडते, प्राजू अगं मी काय विचारते सांग ना, अगं तू का रडत आहे, सांग ना काहीतरी सांग ना. तेव्हा आता प्राजक्ता म्हणते की काही नाही असंच. तेव्हा आता भाग्य म्हणते की असंच कुणाच्या तरी डोळ्यात पाणी येत असतं का. तेव्हा आता प्राजक्ता म्हणते की खरंच काही नाही, असंच काही नाही झालं. तेव्हा आता भाग्य पूर्णपणे वैतागते आणि म्हणते की प्राजू बोल बर का लवकर, नाहीतर मी तुझ्यावर फारच चिडेल आता. तेव्हा आता आरव सुद्धा म्हणतो की कमॉन प्राजक्ता अगं बोल ना काहीतरी. प्राजक्ताला मात्र आता सुलक्षणाचंच बोलणं आठवत असतं आणि इकडे सुलक्षणा सुद्धा तोच आता प्राजक्ताच्या बोलण्याचा विचार करत आहे. तुम्ही माझ्या आयुष्याचा सौदा करून बघतात. प्राजक्ता जे काही सुलक्षणाला बोलले त्याचा सगळा विचार आता सुलक्षणा करत आहे आणि आजपासून मी या घराच्या सावलीला सुद्धा उभी राहणार नाही आणि माझ्या आयुष्याचा सौदा तर बिलकुलच करणार नाही आणि या घरची सून तर होणारच नाही असं मात्र ठणकावून प्राजक्ता उत्तर देऊन तेथून निघून गेलेली आहे. या सगळ्याचा विचार करून आता सुलक्षणाला आता थोडंसं टेन्शन आलेलं आहे. तेव्हा ती हा विचार करत असताना अंबिका तेथे येते आणि सगुणा सुद्धा. आता दोघे एकमेकांकडे बघतात. तेव्हा आता अंबिकाला मात्र समोर जो काही चेक त्यांनी प्राजक्ताला म्हणे देण्यासाठी सुलक्षणाने सही वगैरे केलेला आहे तर तो चेक तिथे खाली पडलेला असतो. आता अंबिका त्या चेककडे बघत असते आणि तो चेक मात्र घाईने आता अंबिका उचलते आणि तो चेक पाहते तर आता ती सुलक्षणाकडे पाहत असते आणि सगुणाकडे सुद्धा बघते. तेव्हा अंबिकाच्या सर्व काही लक्षात येते. त्यानंतर मात्र ती सुलक्षणाला विचारते की जाऊबाई काय झालं. त्यानंतर आता हा चेक येथे असं का पडलेला आहे. सगुणा सुद्धा विचारते की मॅम प्राजक्ता काय म्हणाली. तेव्हा आता सुलक्षणा म्हणते की ही तर शोकांतिका आहे स्वाभिमानी माणसांची. स्वाभिमान अगदी म्हणजे सांभाळण्यासाठी लढतात, परंतु परिस्थिती जेव्हा दाराशी येते अगदी मात्र आता ही जी माणसं आहेत ना स्वाभिमानी, ती दार बंद करून बसतात. हट्टीपणाला स्वाभिमानाचं नाव देऊन स्वतःचं नुकसान करून घेणं याला स्वाभिमान नाही म्हणत, याला मूर्खपणा म्हणतात. तेव्हा आता अंबिका विचारते की जाऊबाई नक्की काय झालेलं आहे, तुम्ही असं का बोलतात. तर सुलक्षणा तोऱ्यातच म्हणते आता मी ह्या प्राजक्तासाठी 20 लाख रुपये ओवाळून टाकायला तयार झाले होते, परंतु ही मुलगी माझ्या आलोकला नकार देऊन गेली. तेव्हा हे ऐकल्यानंतर आता सगुणा आणि अंबिका हे दोघींना सुद्धा धक्काच बसतो. अंबिका म्हणते की काय बोलतात जाऊबाई. तर लगेच आता सुलक्षणा म्हणते की ही आता सुलक्षणा सूर्यवंशीला सुद्धा नकार देऊन गेलेली आहे आणि मला म्हणाली की ती आलोकशी लग्न करून स्वतःचं नुकसान करून नाही घेणार. आलोकशी लग्न तर सोडा, परंतु या घराच्या सावलीला सुद्धा उभं राहणार नाही. तेव्हा आता भाग्य इकडे प्राजक्ताला विचारत आहे तू काय इतकी रडत आहे, नक्की काय झालं. तेव्हा प्राजक्ता आता तिला सुलक्षणाबद्दल काही सांगण्याचं ठरवत नाही, ती वेगळंच कारण देते. म्हणते की अगं हे बघ मी आता जॉबसाठी मात्र आता दिवसभर घराच्या बाहेर थांबते, मग मला घराचा विचार माझ्या डोक्यात आला आणि भाग्य हे जे काही आपल्यावर आलेलं आहे तर ते कधी संपणार आहे ग सगळं. तेव्हा आता भाग्य तिचं नाक ओढते आणि म्हणते की प्राजू तू सुद्धा एकदम अशी इमोशनल फुल आहेस. हे बघ प्राजू हे सगळं होतच राहणार, मनाची चलबिचल सुद्धा होतच राहणार आहे, पण खरं सांगू का अगं सकाळपासून माझ्या डोक्यात सुद्धा हेच चालू होतं, त्याच्यातून बाहेर कसं पडायचं काय करायचं. आणि मग माझ्या मनात असा विचार आला की पर्सनल लोन जर घेतलं तर, पण आताच मला जॉब लागलेला आहे त्यामुळे मला लोन नाही घेता येणार असं म्हणते आणि दादाच्या नावावर आपण लोन घेऊ शकतो पण त्याचा जॉब गेलेला आहे आणि नक्की काय करावं तेच काही कळत नाही.
प्राजू मला कुठेतरी असं फिलिंग्स येत आहे की आपण नक्कीच या संकटातून बाहेर पडू म्हणून. तू आणि मी जेव्हा आपण एकत्र असू तर सगळं काही छान होईल. आणि तुला आठवतं का बाबा आपल्याला काय म्हणायचे? प्राजू आणि भाग्य तुम्ही दोघी बहिणी एकत्र जर राहिलात कोणतेही संकट तुमच्यावर येण्या अगोदर मात्र 10 वेळा विचार करत असेल. आणि चल ना प्राजू आता लवकरात लवकर चल ना ग, टेन्शनच्या नानाची टांग म्हणूयात आणि एकत्र मिळून ह्या संकटाला मात्र आपण ढिशूम ढिशूम करूयात. आणि आता आरवकडे तिचं लक्ष जातं आणि प्राजक्ताला विचारते की तुला हा घेऊन आला का? प्राजक्ता म्हणते की हो, परंतु मला माहिती नव्हतं की हा मला तुझ्याकडे येते घेऊन येतोय म्हणून. तेव्हा आता भाग्य हसते आणि म्हणते की हो बडबडे आहे परंतु मनाने खूप चांगला आहे. आणि हे बघ चल आता निघूयात आणि ही घे टू व्हीलरची चावी आपली, पार्किंग मध्ये आता टू व्हीलर आहे तर ती तू घेऊन ये. तोपर्यंत मी त्याला थँक्यू बोलते तुला घेऊन आल्याबद्दल. तर प्राजक्ता म्हणते की ओके. तेव्हा आता प्राजक्ता जायला निघते तर भाग्य पुन्हा तिचा हात धरते आणि म्हणते की 1 मिनिट प्राजू, मला एक गोष्ट खरी खरी सांग, नक्की तुझ्या मनामध्ये घराचा विचार येतोय म्हणूनच तू खरं खरं रडत होतीस ना? आणि हे सर्व तू मला खरं सांगत होतीस ना की त्यापेक्षाही काही वेगळं कारण आहे म्हणून तू इतकी रडत होती? तेव्हा मात्र आता प्राजक्ताला धक्का बसतो कारण आता तिला भाग्याला सांगायचं नसतं, कारण भाग्य कशी आहे डायरेक्ट ती सुलक्षणा मॅमला उत्तर देईल म्हणून मात्र आता भाग्य जे काही विचारत आहे तर ते प्राजक्ता सांगायला तयार नसते आणि ती घराबद्दलच सांगते. तर आरव सारखं ते दोघींकडे बघत असतो की नक्की आता हे दोघी काय बोलतात. प्राजक्ता फक्त आता भाग्याकडे बघत असते, ती काहीपर्यंत उत्तर देत नाही. तर शेवटी मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता मात्र सुलक्षणा वेगळ्याच काही थराला गेलेली असते. आता मात्र ती सगुणाला म्हणते की प्राजक्ताचे मामा मात्र ज्या हॉस्पिटलमध्ये आहे तर त्या हॉस्पिटलमध्ये जायचं आणि कोणत्या औषधावरती जगतात हे आता सगळं काही माहिती करून मला आणून दे. कोणत्या औषधावर जिवंत राहतात ती औषधं त्यांना मिळायला नको याची पूर्णपणे आता काळजी घ्यायची. आणि प्राजक्ता खरा खेळ तर आता सुरू होत आहे परंतु या खेळामध्ये शेवट अगोदरच ठरलेला आहे आणि यामध्ये आता प्राजक्ता हरणार आणि सुलक्षणा जिंकणार. तेव्हा आता अंबिकाला फारच टेन्शन आलेलं असतं कारण सुलक्षणा मात्र आता जे काही करत आहे तर ते चांगल्या रीतीने नाही करत. तेव्हा सगुणा तर कामाला लागलेली असते. तेव्हा मात्र आता इकडे आता मामांना तर खूपच त्रास वाढलेला असतो. तेव्हा आता चारुलता म्हणते की हे बघ प्राजू, अगं मी कौस्तुभला औषध आणण्यासाठी सांगितले होते परंतु औषध मिळतच नाही आणि त्यांचा त्रास तर फार वाढलेला आहे. मामांना खूपच आता ठसके यायला सुरुवात होत असते. भाग्य आणि प्राजक्ता दोघीही आता मात्र मामाची ती हाल बघत असतात आणि त्यात म्हणजे आता घरामध्ये पाण्याचा एकही थेंब सुद्धा नाही. तेव्हा मात्र आता प्राजक्तावर ही जी काही परिस्थिती आहे ती सगळी सुलक्षणा मॅमने आणलेली आहे. तर प्राजक्ता आता मामाची ती अवस्था बघून तिला तर धक्काच बसलेला असतो. काय करावं काहीच कळत नसतं. शेवटी एक खूप मोठं संकट तिच्या डोक्यावर आलेलं आहे आणि आता औषध मिळून न देण्याचं जे काही कारण आहे तर ते मात्र आता सुलक्षणा चव्हाणमुळे. आणि सुलक्षणा आता सगळी काही म्हणजे चहू बाजूने आता प्राजक्ताला ह्या सगळ्यामध्ये अडवते आणि बिचारीला मात्र आता मामासाठी आणि घरामध्ये एकही पाण्याचा थेंब नाही म्हणून जी काही अवस्था त्यांच्यावर आलेली आहे ह्या सगळ्यासाठी मात्र आता शेवटी प्राजक्ता हार मानणार आहे का? आणि आता सुलक्षणाला जे काही आता तिने जे मागितलेलं आहे तर ते वचन देईल का? पण त्या वचनाच्या बदल्यात मात्र आता ती सुलक्षणा चव्हाणकडून आरव आणि भाग्याच्या लग्नाचा प्रस्ताव मांडेल का? हे सगळं काही बघणं आता अगदी रोमांचक ठरणार आहे. तेव्हा मित्रांनो आता प्राजक्ता आलोकशी लग्न करायला कशी तयार होते हे बघण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करत राहा. तोपर्यंत धन्यवाद.